बघा भूमीची समोरचा सिमिलॅरिटी भूमीची जवळ आहे हे तुम्हाला पूर्वी आहे त्या अशा पद्धतीने आपल्याला लिहून दिलेलं आहे आणि सांगितलं की त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ करा. फॉर्म्युलामध्ये आपल्याला एकूण छेदून गुणिले पाया गुणिले एकूण छेदून गुणिले पाया गुणिले काय होईल एकूण छेदून एकूण एबीसी एबीसी पाया का है ऊंची का है एम नंतर ए पी क्यू पाया का है पी आणि ऊंची का है एम म्हणजे समान ऊंची तर राहणाऱ्या दोघांची काय सी भागलेला आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस h1 = असेल तर त्यावेळेस करायची दिवसानुसार तर पायासारखा उंचीसारखी असेल तर पाया राहत शिल्लक राहत. आता याच्यामध्ये आपल्याला काही म्हणजे जर मापं असतील ते मापं आपण आपल्याला समोर येते असं सोडवायचं. एक नंबर बघा मी ट्रायंगल एलिमेंट फॉर्म्युला दोन पाया गुणिले उंची एकूण छेदून गुणिले पाया गुणिले एकूण छेदून एकूण एल एम एल पाया का एम एन उंची का एल सी किंवा पी एल तर डी एम एल पाया का एम एन आणि उंची का डी पायासारखा राहायचा आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस जीवन बरोबर किती असेल त्यावेळेस काय राहते याच्या तुम्ही तुम्हाला पायासारखं काय राहणार उंचीसारखी काय राहणार पाया. आता इथं बघा काय बिंदू एम हा एक एबीचा मध्यबिंदू बिंदू एम हा एक एबीचा मध्यबिंदू म्हणजे मीडियन आहे. एम इज द मिडपॉइंट ऑफ द सेगमेंट. मध्यबिंदू म्हणजे हे जेवढं अंतर आहे तेवढं सारखं जेवढं एम तेवढंच एम. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे रेख सीएम ही त्रिकोण एबीसीची मध्यका आहे. सीएम ही मध्यका मीडियन आहे म्हणजे त्या एबीसी सारख्या प्रमाणात दोन भाग करतो म्हणजे मीडियन आहे आणि इथे एम हा मिडपॉइंट म्हणजे मध्यबिंदू सांगितलं. तर आपल्याला यांचं क्षेत्रफळ काढायचं आहे एएमसी आणि पीएमसी. काय फॉर्म्युला 1/2 1/2 इंटू काय 1/2 कॅन्सल. आता बघा एएमसी काय केलेलं सीएम म्हणजे काय झाली तसंच दुसऱ्या ठिकाणामध्ये पीएमसी पाया का बीएमसी नाही सीएम पाया आणि जी बीएम आता काय आहे तो पायासारखा आहे बरोबर आहे. राहिलं काय यांची उंची आहे पण आपल्याला एक माहिती आहे जेवढं अंतर एम आहे तेवढं एम बी आहे म्हणजे एक तर एम बीला एम किंवा एमला एम बी करा एम आपण याला असे किंवा एक कारण काय ही मध्यभागी ही मीडियन आहे म्हणजे त्याचे काय करते सारख्या प्रमाणात दोन भाग करते हे जर 5 सेंटीमीटर असेल तर हे 5 सेंटीमीटर याच्याऐवजी जर व्हॅल्यू असतील काय असतं 5 आपण 5 लक्षात असू द्या त्याच्या बरोबर राहायचे एक्झाम्पल आपण
base of another triangle. Another triangle is 10 and height is 6. Find the ratio of the edges of this. Find the ratio of area of this triangle. एक किंवा दोन मार्गासाठी घेऊन पेपरमध्ये येते. त्यानंतर सेकंड नंबर आहे क्वेश्चन दुसरा आहे तुमचा इन फिगर BC perpendicular AD perpendicular AD which is equal to 4, AD is equal to 8, then find area of this triangle ABC divided by area of this triangle ABP. दोनों एग्जाम्पल देना है ताकि दूर रहे इस मॉडल में और एग्जाम्पल है वो देखने नहीं पूरे देखते हैं वो एकत्र होने का पाना एकत्र होने का पाया नो दिलेल्या आकृतीमध्ये BC ला लंब AD ला लंब AB BC बरोबर 4 AD बरोबर 8 त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ आगे घास मेरी विशेष base of a triangle is 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of the area of this triangle. आता इथे सांगितलेलं आहे दोन त्रिकोण आहे एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ माहित म्हणून पहिल्याला A1 दुसऱ्याला A. त्यानंतर पहिल्या त्रिकोणाच्या पायाला B1 दुसऱ्या त्रिकोणाची पहिल्या त्रिकोणाच्या हाईटला म्हणजे उंचीला H1 सोल्युशन उत्तर काढायचं A1 A2 आपल्याला काढायचं बरोबर आहे म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळात दुसऱ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर करायचं मग काय काय दिलेलं आपल्याला त्रिकोणाचा बेस ऑफ ट्रायंगल पहिल्या त्रिकोणाचा पाय म्हणजे आपण T आहे आणि पहिल्या त्रिकोणाची उंची म्हणजे H त्यानंतर नंतर ट्रायंगल दुसऱ्या त्रिकोणाचा बेस ऑफ नंतर ट्रायंगल आणि H एका त्रिकोणाचा पाया मग 5 दुसऱ्या त्रिकोणाचा पाया मग आपल्याला माहिती आहे पहिल्या त्रिकोणाचे A1 दुसऱ्या त्रिकोणाचे सॉल्व केलं हाफ
फॉर्म्युला तो वेगळी क्षेत्र म्हणा पाया म्हणा उंची पण आता इथे त्याच्याऐवजी काय दिलं आपल्याला कॅन्सर पहिल्या त्रिकोणाचा पाय असते पी वर पहिल्या त्रिकोणाच्या उंचीसाठी एच दुसऱ्या त्रिकोणाचा पाय असते पी तिसऱ्या त्रिकोणाच्या उंचीसाठी एच त्याच्यामध्ये बी वन एच वन B2 H2 भाग जाते असे पाच पद्धती केला 9 गुणिले 2 गुणिले 3 जाते 3 7 3 गुणिले 2 गुणिले 3 गा 3 त्याच्यानंतर बघा ही फिगर BC परपेंडिक्युलर AB दिसते BC परपेंडिक्युलर AB ची लंबाई 9 त्याचप्रमाणे AD परपेंडिक्युलर BC इज इक्वल टू BC ची किंमत 4 AD ची किंमत तर त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ पहिला त्रिकोण ADBचं क्षेत्रफळ तेच BC एबीला लंबाई AD ही सुद्धा एबीला लंबाई BC बरोबर 4 आणि AB बरोबर 8 आणि एरिया ऑफ द स्ट्रिंगवर डिवाइड एरिया ऑफ द स्ट्रिंगवर आणि नको आता ABC या क्षेत्रफळाचा पाया पाया काय BC पाया काय याचा आणि उंची अगर आपण सरळ केला पाया जोडला BC काय तिथून सरळ केला पाया काय झाला AB आणि उंची काय झाली AB म्हणजे आपलं असं लक्षात येते की हे समान उंचीचे ट्रायंगल AB इक्वल हाईट्स पण काय होईल उंची कॅन्सल झालं काय BC आपण BC ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला हो AD ची किती आहे 8000 प्लस आहे जाते त्याला त्याला लिहायचं दोन नाही जाते किंवा 4 नाही जाते पूर्ण दाखवून जाईल तर 4 काय एक भागीला 2 मध्ये 1:2 अशा पद्धतीने आणि मोठं होता येईल